नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री होम किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत आलू पराठा थोड्या वेगळ्या पद्धतीने, चटपटीत असा। तर त्यासाठी मी उकडलेले बटाटे घेतलेले आहेत आणि छानपैकी ते खिसून घेतलेले आहेत। तर त्याची चटणी बनवण्यासाठी मी इथं आलं, लसणाच्या काही पाकळ्या, हिरव्या मिरच्या आणि कोथिंबीर घेतलेली आहे। याचं आपल्याला जाडसर वाटण असं बनवून घ्यायचं आहे। तर जाडसर वाटण बनवून घेऊया। तर अशा पद्धतीचं जाडसर वाटण बनवून झालेलं आहे। तर आपण आता चटणी बनवून घेणार आहोत। तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घातलेलं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहे आपल्याला अर्धा चमच मोहरी। त्यानंतर इथं मी काही जिन्नस घेतले आहेत ते दाखवते। तर जिरं, कुटलेले धने, सोप, आमचूर पावडर, धने पावडर, मिर्च पावडर आणि हळदी पावडर घेतलेली आहे। तर धने छान आपले तडतडलेले आहेत। त्यानंतर यामध्ये बारीक चॉप केलेला कांदा घालणार आहोत। कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। त्यानंतर वाटण घालायचं आहे। त्यानंतर यामध्ये हे सर्व जिन्नस घालायचे आहेत आणि हे सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत, जे मी आधी दाखवलेले आहेत ते। त्यानंतर यामध्ये चवीनुसार घालायचं आहे मीठ। यामुळे आलू पराठे चटपटीत तर होतात, पण या दह्यासोबत किंवा इतर चटणीसोबत खायची आवश्यकता पडत नाही। चवीनुसार घालूया मीठ आणि यावर आपल्याला खिसलेले बटाटे घालायचे आहेत, जे आपण उकळून घेतलेले होते। आणि छान हे चटणी आपल्याला परतून घ्यायची आहे। तर इथे बघू शकता आपली चटणी छानपैकी तयार झालेली आहे। तर हे थंड करून घेऊया आणि छानपैकी असं पीठ मळून घेणार आहोत आपण। तर इथं मी 1 वाटी घेतलेला आहे मैदा। त्याचबरोबर गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपल्याला 3 वाटी। 1 2 आणि हे 3। यामध्ये आपल्याला ओवा घालायचा आहे। तर हातावर आपल्याला क्रश करून यामध्ये ओवा घालायचा आहे आणि पीठ थोडं पाणी घालून मऊसूद मळून घ्यायचं आहे। तर पीठ आपण मऊसूद मळून घेऊया। चवीनुसार घालायचं आहे मीठ घालायचं विसरले होते। आणि थोडं पाणी घालून आपल्याला छानपैकी असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर पीठ आपल्याला मऊसूद मळून घ्यायचं आहे। तर पीठ मळून घेणार आहोत। तर अशा पद्धतीने आपलं मऊसूद पीठ मळून झालेलं आहे, तुम्ही इथं बघू शकता। आणि थोडासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे आपल्याला। पीठ मळून झाल्यानंतर इथं बघू शकता अशा पद्धतीचं पीठ आपल्याला पराठ्याला मळून घ्यायचं आहे। तर पराठे बनवायला सुरुवात करूया। तर मी अशा पद्धतीचा एक पिठाचा गोळा घेतलेला आहे आणि छानपैकी हा लाटून घ्यायचा आहे। मग यामध्ये आपल्याला टफिंग भरायची आहे। तर बसेल तेवढे आपण टफिंग यामध्ये भरणार आहोत आणि मस्तपैकी अशा पद्धतीने हा लॉक करून घ्यायचा आहे। खूप सोपी पद्धत आहे आणि पोटली टाईप करून इथंच याचा लॉक करून घ्यायचं आहे आणि परत असं हलक्या हाताने आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि पीठ लावून हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। हे हलक्या हाताने आपण लाटून घेणार आहोत। तर एकदम हलक्या हाताने हा पराठा आपल्याला लाटून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता अशा पद्धतीचा आपला पराठा लाटून झालेला आहे आणि एकदम छान असा आपला पराठा लाटून झालेला आहे। तर तवा मी आधीच गरम करायला ठेवलेला होता, त्यावर तेल सुद्धा टाकलेलं आहे आणि हा पराठा टाकून द्यायचा आहे। त्यानंतर हलकंसं तेल आपल्याला कडेने सोडायचं आहे, जेणेकरून हा पराठा इझिली खरपूस असा भाजला जाईल। तर खरपूस असा पराठा आपण भाजून घेणार आहोत। तर पराठा आपण छान असा एक साईड पलटून घेणार आहोत। तर हलक्या हाताने आपल्याला पलटून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता छानपैकी असा एक साईड आपला पराठा भाजला गेलेला आहे आणि त्यामध्ये भरलेली टफिंग सुद्धा त्यामधून दिसत आहे। तर इथं बघू शकता असा गुबगुबीत असा आपला पराठा रेडी झालेला आहे, म्हणजे गुबगुबीत असा आपला पराठा शेकत आहे।
आणि छान एक साईड आपला पराठा भाजलेला सुद्धा आहे। टम्म असा आपला पराठा फुगलेला सुद्धा इझिली बनवू शकता आणि खायला एवढा पराठा बनवून खाल, कारण की यामधली पद्धतीने अशी केलेली आहे। तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा टमटमीत असा फुगलेला बाकीचे सुद्धा पराठे आहे आणि खायला तर अप्रतिम लागतात। ह्यासोबत न खाता तसा सुद्धा हा पराठा खाऊ शकता। तर गुबगुबीत पराठा असा आपला रेडी झालेला आहे। तर आपण आता एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत आणि अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा पराठे बनवून घेऊया। अतिशय छान असे गुबगुबीत आपले पराठे तयार झालेले आहेत। तर रेडी झालेले आहेत गुबगुबीत असे आपले आलू पराठे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी? तर रेडी झालेले आपले गुबगुबीत असे आलू पराठे। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि असेच माझे छान छान व्हिडिओ बघत राहा। धन्यवाद।